सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्ण नमः। भगवान श्री ज्ञानोबारांच्या पुरस्पर्शाने पुण्य झालेल्या अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबारांच्या सानिध्यामध्ये बसलेली आपली महानर्मदा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेमध्ये यंदा मी नव्याने दाखल झालेलो आहे। पूर्वीसुद्धा मी एका संस्थेमध्ये होतो, पण त्या संस्थेमध्ये सोय नसल्यामुळं मी महानर्मदा आध्यात्मिक वारकरी शिक्षणमध्ये आलो। इथं त्या संस्थेमध्ये आम्हाला वेळेवर जेवण मिळायचं नाही दादा, वेळेवर जेवण मिळत नव्हतं, वेळेवर आम्हाला मुलांना संस्कार नव्हते, मुलांना शिवे द्यायचे, महाराजसुद्धा आमच्यावर लक्ष द्यायचे नाही। अहो एक दिवस मला जेवणाकरता उशीर झाला, यानाकरता तर मला महाराज म्हणले जा आता जेवण संपले, म्हणला जा म्हणला तू आता जेवण नको करू। आणि मग तसाच मी शाळेत गेलो दादा। आणि शाळेत गेल्याच्या नंतर मास्तर लोकांचा एका सरचा बड्डे होता, आणि बड्डे असला की सर्व सर लोकांना जेवण होतं, आणि जेवण असताना आमची 2ची सुट्टी झाली। मास्तर लोकांचे जेवण झाले, आणि जेवण झाल्याच्या नंतर ते जेवण उरलं, आणि ते माणसं म्हणाले आम्हाला की मुलांना चला तुम्हाला जेवायचं असेल तर जेवण घ्या म्हणले, जेवण उरलेलं आहे म्हणले। आणि आम्ही मग दोघं तिघं जणं होतो, आणि मग दोघं तिघं आमच्या मग 5 जणं आलो आम्ही। आणि मग 2 टोपले भात उरलेला होता, आणि काही चिप्स जिलेबी उरलेली होती, ते म्हणले आम्हाला खा म्हणले। आणि आम्ही मग 5 जणं रिंगण केलं, 2 टोपले माता ठेवले, आणि आम्ही आमचा भत्ता चालू केला। भत्ता चालू केल्याच्या नंतर 5 जणांनी 2 टोपले वाजून टाकले। इतकी भूक लागली होती की 2 टोपले आम्ही वाजून टाकले, कारण आम्हाला सकाळी तर आम्ही जेवण केलेलं नव्हतं। आणि मग इतकी भूक ना की माणसं आले का रे भात झाला का? ते म्हणले हो। तुम्ही 5 जणांना 2 टोपले भात वाजून टाकला म्हणले। तू म्हणले हो बाबा आम्ही 2 टोपले भात वाजून टाकला। तुम्हाला जेवण मिळत नाही का? आणि आम्हाला असं सांगणं पडत होतं की हो आम्ही जेवण करून आलो होतो घरून हां। आणि मग या संस्थेमध्ये जर पाहायचं म्हणलं तर पोटभर जेवण आहे, राहण्याकरता इतकी सोय आहे। या संस्थेमध्ये आल्याच्या नंतर इथले नियम, इथले शिकवण्याची पद्धत, बाबांची शिकवण्याची पद्धत इतकी आवडली की या संस्थेमध्ये राहायचं आता ठरवलं। आणि ठरवल्याच्या नंतर बाबाची इतकी कळवळ आहे दादा की एखाद्या मुलाचं दुखत असल्यामुळं बाबा स्वतः जातात की चाल बाबा दवाखान्यात चाल, पैसे नसले तर स्वतः मोबाईलवरून पैसे टाकतात, पण त्या मुलाला कधी तिथं राहू देत नाही। आजारी पडला मुलगा तर त्याला जेवण, एखाद्या मुलाला जर समजा चपाती चालत नसेल तर त्याला खिचडी करून देतात, एखाद्या मुलाला तोंड कडू पडलं असेल तर त्याला चहा करून देतात। इतके आमचे गुरुबरे आहे दादा। आणि आता शिक्षणाचं जर पाहायचं म्हणलं तर इथे भरपूर चांगले पखवादे झालेले आहेत, भरपूर चांगले कीर्तनकार झाले आहेत, खूप एखादा व्याख्याता झाला, एखादे कीर्तनकार झाले। पण सांगायचं म्हणलं असं दादा, तुमचा मुलगा नाही कीर्तनकार उद्या, तुमचा मुलगा नाही पखवादे उद्या, तुमचा कीर्तन नाही एखादा व्याख्यात करता उद्या, पण तो तुम्हाला कधी वृद्धाश्रमामध्ये टाकणार नाही आणि व्यसन तो कधी करणार नाही, हेची गॅरंटी तुम्ही माझ्याकडून घ्या। कारण आनंदीचं महात्म्य आहे दादा, ज्ञानोबारांच्या सानिध्यात असल्यानं हे आनंदीचं महात्म्य आहे। अहो ज्ञानोबारांनी जसा 4 पायाचा रेडा बोलवला तसे आमचे संतोष महाराज हे 2 पायाचा रेडा बोलवतात। हा रेडा तुमच्या पुढे उभा आहे, म्हणून ज्यांना